मस्त आहे, भारी आहे. अंगठी देऊन येते. खूप क्यूट क्यूट आहे पण आपल्याला मॅचिंग पाहिजे ना. क्या ही बोलू, मेरे पास शक्ती नाहीये. दे, मला वाटलं देशील काय एवढं घेऊन गेलं तर दे. माझे बाबा चेतन आणि आई प्रतीक्षा. मग माझं नाव काय? अहो तेच तर ठरवायचंय. आम्ही छान छान कपडे घातले, मस्त मस्त. घातलं तर घातलं, नाही घातलं तर आणू. आजी काय कंप्लेंट करते? काय त्रास दिला तू आजीला? आंबोशीचं लोणचं म्हणाली. गिफ्ट ते छान कोण आलं? काटा तो कीजिए. मम्मीनी तशूसाठी ड्रेस घेतलाय. कुठेस तू? कुठेस? आजी का? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. हो अरे ते आणायला गेले आणि ते विसरले. आरू उठलेला आहे, आईसोबत बसलाय पाठीमागे. घावण एकीकडे टाकलेला आहे तव्यावर आणि मी घ्यायला आले एक पातळसर धुतलेला कपडा, कारण की मी केलेला आहे कोहळ्याचा ज्यूस. त्याच्यामुळे ते गाळण्यासाठी आरूचा एक टॉप आहे, प्युअर मस्लिनचा, मस्लिन कॉटन. तो आता धुतलेला आहे ऑलरेडी. पुन्हा एकदा मी पाण्याखाली जरा विसरते आणि याच्यात गाळते. खूप छान आहे हा, एकदम मौसूत. दादू फोटो काढते. आले आपले दादूचा कॅमेरा बघू दे, मस्त शैले. अरे यो गुड मॉर्निंग. कुठेस तू? कुठेस? आजी का? हेअर वॉश केलेत मी, सुकवायला पाहिजेत चांगले. आता मी जाणार आहे बाहेर मार्केटमध्ये, तेव्हा आता सुकतीलच. मम्मीनी तशूसाठी ड्रेस घेतलाय. तशूच्या बड्डेला मम्मा येऊन होती ना शिकली, तर तिने ड्रेस आणलाय. तर काल ती कुमारजवळ द्यायला विसरली. आज कुमार येईल तेव्हा त्याच्याकडे द्यायला पाहिजे. तशू घरी आलेला आहे ना. अरे वा, सेम असाच अरूचा आहे. अरूचा छोटा, अरूच्या साईजचा, आणि हा तशूच्या साईजचा आहे. पण छान आहे कलर. असा आहे. छान सेम असा आरूचा आहे. आरूचा ब्ल्यू कलर मध्ये आहे. मम्मीनेच घेतलाय तो, त्याच दुकानातून मला वाटतं हा पण घेतलाय. हा तशूसाठी, हा बिगर साईजचा आहे. मस्त. आणि ही याची पॅन्ट मस्त आहे, छान आहे. तशूचा बर्थडे गिफ्ट. आंघोळ झाली आमची आता. आम्ही पाण्यातून बाहेरच निघत नव्हतो. गरमी पण एवढी आहे, भरपूर जास्त, खूप जास्त गरमी आहे. घरी पण अगं पाण्यातून बाहेर निघतच नाही तो. त्या दिवशी त्याला गार्डन मध्ये ते टाकी आहे ना समोर, तिथे घेऊन गेलो. तर त्याला त्या टाकीतच जायचं होतं. त्याच्यातलं पाणी सगळं खाली गेलेलं ना. मग शेवटी बाजूला बास्केटमध्ये पाणी भरून त्याला त्याच्यात डुंबत ठेवला होता. मज्जा केली की नाही आपण त्या दिवशी? त्याची मज्जा केली. पण सूर्याच्या हार्श UV रेज पासून बाळाच्या सेन्सिटिव्ह त्वचेला वाचवण्यासाठी एक सेफ सनस्क्रीन तर मला वापरायलाच हवी होती. मार्केटमधल्या केमिकल सनस्क्रीन्स वापरण्याची रिस्क मी नव्हते घेऊ शकत. ही छान वाटते मला. मामाअर्थची रिच मॉइश्चरायझिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन SPF 50+. बाळांच्या सेन्सिटिव्ह त्वचेला प्रखर सूर्यकिरणांपासून वाचवते आणि छान नरिशमेंट आणि मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करते. ही टॉक्झिन फ्री, मेड सेफ सर्टिफाईड आहे आणि डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. व्हाईट कास्ट सोडत नाही. 120 मिनिटांसाठी ही वॉटर रेझिस्टंट आहे. बाळ 2 तास पाण्यात मस्त खेळू शकतं, अगदी पूल साईडला सुद्धा. मामाअर्थ मिल्की सॉफ्ट बाथिंग बार प्लस सनस्क्रीन हे माझं तर रुटीनच झालं आहे अरूसाठी. तुम्ही कुठलं ट्रॅव्हल प्लॅन केलं असेल ना, तर इट्स रिअली कन्व्हिनियंट टू कॅरी. माझ्या डोक्यात तर अरूसाठी दुसरं कुठलं नाव येत नाही मामाअर्थशिवाय. दिस सनस्क्रीन इज रिअली नाईस फॉर युअर चिल्ड्रन इन दिस हॉट समर सीझन. लिंक मी देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि वेबसाईटवरून परचेस करताना तुम्ही माझं कुपन कोड वापरू शकता, समरू2024, ज्याने तुम्हाला 20% डिस्काउंट भेटेल. गेल्या वेळेला आलेले तेव्हा साफसफाई केलेली ना, तर हे भंगार साईडला काढून ठेवलं होतं. यावेळेला अंगणातच होते. या दादांचा आवाज आला, मग त्यांना शेवटी बोलवलं भंगार न्यायला. काटा तो कीजिए. 5 किलो ये है, 1 किलो कुर्सी है, 2 किलो इसकी पकड़, 3 किलो. ठीक. बाबू, मी तू मावशीच्या हळदीला दुसरं कोणला बोलवायलाच नको, तुम्हीच दोघं. तेच आम्ही काल बोललो. तेच. क्या ही बोलूं, मेरे पास शक्ति नहीं है. मैंने क्यों बाल धोए, मैंने क्यों नहाया, सब कुछ करने के बाद ही नहाना था. वो तो वैसे भी नहाना पड़ेगा, वापस से बाल धोने पड़ेंगे.
लेकिन ठीक आहे. अभी 1:30 वाजलाय. आतापर्यंत 3 खोल्या केल्या, हॉल, मधली बेडरूम आणि TV रूम. डीप क्लिनिंग गेल्या वेळेला केलं होतं जेव्हा आलेले, त्यामुळे डीप क्लिनिंग नाही करायला लागलं. वरती फक्त काय थोडाफार घेरू होतो तो काढला आणि काय इकडे तिकडे कानाकोपऱ्यात काय असेल कचरा तर, आणि बाकी सगळी थोडीशी पुसापूस. 3 रूम झाले आहेत. किचन आहे ते आता नंतर, दुपारनंतर थोडा आराम करून बघू, जमलं तर करेन किचन, कारण संध्याकाळी मी सिटीमध्ये जाणार आहे. तुम्हाला बोलले मी आता जाऊन येते, पण आई म्हणाली की आता मी जेवणाला लागते, मग आरूला कोण बघणार ना, त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे मग मी संध्याकाळी जाते. किचनचं पण डीप क्लिनिंग नाही करायला लागणार, कारण की लास्ट टाईमच केलं होतं बऱ्यापैकी. फक्त फ्रीज डीप क्लीन करायचं राहिला होता. ह्यावेळेला मात्र फ्रीज करणार, पण आज नाही, उद्या पण बारसा आहे त्यामुळे उद्या नाही, परवा वगैरे बघू. आणि पायऱ्या उतरल्यानंतर पाठीमागे तिथे बराच सारा पालापाचोळा पडला आहे, ते जरा क्लीन करायचं आहे. आणि माझी वरची रूम, वरच्या 2 रूम, हे एवढं गेल्या वेळेला राहिलेलं आहे डीप क्लीन करायचं, ते ह्या वेळेला करणार. गरमा खूप करतो आहे. तसंही इथे दमट हवामान असल्यामुळे घाम भरपूर येतो, आणि त्यात इथे पत्रा आहे ना वरती, त्याच्यामुळे अजूनच. जेवून घेते. ताट जरा मोठंच घेतलं आहे, छोटंसंच पटकन समोर दिसलं ते घेतलं. आज मटर पनीर आहे, फेण्या तळल्या ताईंनी, वरण भात, शेंग आहे, आणि हे लोणचं आहे कसलं तरी आहे. आता बघते कसलं आहे, कसलं बोलली, आंबोशीचं लोणचं म्हणाली, ते ट्राय करते कसं आहे. आरू गेलेला आहे दुकानात ताईकडे, म्हणजे जिकडे परी असते तिकडे. तो नाही आहे तोपर्यंत मी पटकन जेवून घेते, मग त्याला भरवायचं आहे. हो दे मला एक दे. हा एक दे मला. असा पाय आडवा ठेव दादू. आडवा म्हणजे असा असा. हा म्हणजे साहेब आपले तिकडे फर्रकन जाणार नाही. काय बाबू? हा दे. थँक्यू. दे दादूला दे. दे दादूला दे. दादूला दे. दादू आपलाच आहे. दे. ए रमलाय तोपर्यंत मी कल्टी मारते. काय झालं? काय झालं? परीसाठी पैंजण घ्यायला आली आहे, दाखवते डिझाईन. मी ॲक्च्युली कन्फ्यूज झाले होते, 2-4 आवडल्या होत्या मला. एक साईडला फोटो दाखवते, तेवढ्या आवडल्या होत्या. ते फुलवाले घुंगरू आहेत ना त्या घेणार होते, पण शेवटी असेवाले घेतले, कारण हे थोडं फॅन्सी आणि मॉडर्न आहे ना म्हणून. आणि मग मला एक नेकलेस आवडला आहे, जस्ट आवडला आहे म्हणून दाखवते. शगुन ज्वेलर्स, अलिबागमध्ये, मस्जिदच्या बाजूला. आम्ही त्यांच्याकडूनच घेतो, सासरची मंडळी माझी. मस्त आहे, भारी आहे. ह्याचं कसं वजन असेल काका? किती वजन आहे? 34,560. 3.5 तोळे. हे पैंजण घेतले परीसाठी. ह्याची अजून एक पेअर आहे. ओके, ह्याच्यात असे थोडे कलरफुल मणी आहेत, तर फॅन्सी वाटत होते छान. आणि मी एक्स्ट्रा घुंगूर पण लावून घेतला, मस्त छुमछुम वाटतं ना लहान बाळांच्या पायात. अन्वीमध्ये आली आहे. परीचा बारशाचा जो ड्रेस आहे ना, त्या ड्रेसवर बेल्ट आहे, पण तो तिला घट्ट बसतोय, म्हणून मी म्हटलं आलेच आहे इकडे तर मग बघते एखादा छानसा भेटला तर. त्या कलरचा तर नाही आहे पर्पल शेडचा, पण हा गोल्डन आहे थोडासा, जो तिच्या बाकी ड्रेस कॉम्बिनेशनशी कदाचित मॅच होईल. तर मी सेफ साईड एक घेऊन ठेवते. आणि जर क्लिप मला क्यूट एखादी भेटली, तसं तर ती खूप छोटी आहे, पण बघू लावायला जमलं तर लावू. तसं तर खूप क्यूट आहे, पण आपल्याला मॅचिंग पाहिजे ना. और ये टिक टैक पिन जैसा चलेगा? नहीं, एक कुछ ऐसे चिमटे वाले भी है। अच्छा। और एक में चिमटे वाला होगा ना तो सही रहेगा, बहुत छोटी बच्ची है ना. ये क्या होता है, लेकिन ये उसके लिए उसके हेयर में नहीं बैठ सकता. हा घेतला आणि हा एक असा क्लिप घेतला. सगळे असेवाले आहेत, ठीक आहे, सो असे लावता येतील. हा पण तसाच आहे. आणि माझ्यासाठी हे 2 क्लिप्स घेतले. परीने घातलं तर घातलं, नाही घातलं तर अनुला देऊन टाकेल, पण मी घेतले. चला, गिफ्ट. एवरी टाइम व्हेन आई कम हियर ये भैया तो देते ही है हमेशा. थँक्यू भैया. नामकरण समारंभ 19 मे 2024. माझे बाबा चेतन आणि आई प्रतीक्षा. मग माझं नाव काय? अहो तेच तर ठरवायचंय. आणि त्याच्यासाठी मंडप पण उभारलेला आहे. काय बरं चाललंय, काय बरं चाललंय. कसे टाळ्या वाजवला तू? आशा टाळ्या वाजवला. वा माझी छोन, माझी छोन. मी बाहेरून आलो ना, तुला किश नाही करत. जोजू झाली माझ्या बाबूची. मस्त झोपली तू. आलीस मी बघितली, पण तू लगेच फिरून गेली. हा, तुम्ही झोपलेलात ना म्हणून उठवलं नाही. बिस्किट तो मागायला येईल आणि तो चहात बोट घालेल, त्याच्यामुळे जरा सांभाळून. आजीकडे दे. दोन्ही आजांना एक दे. अरे
देशील का एवढं घेऊन गेलं तर? दे परीच्या मम्माकडे देणार आहे आम्ही. परीच्या मम्मा मग आम्ही करेक्ट पर्सन कडे दिला आम्ही. हा करेक्ट पर्सन कडे दिला आम्ही. काय नुसतं लाह्या बिया सांडवून ठेवल्यात. माझं पूर्ण आहे ग बाहेर हात काय काय करून रंबल लागते त्याला. बाबू आजी काय कंप्लेंट करते? काय त्रास दिला तू आजीला? त्रास दिलास? आजी घामाघूम झाली. नुसतं धावते पिल्लू माझे. हो नुसतं धावते. बेडशीट चेंज केली. खराब करून ठेवलेली आधीची. एक तर पांढरी होती ती. आंबा वगैरे सांडून ठेवलेला. कोण आया? कोण आलं? कोण आलं? कॅमेरा बघून पहिले तिकडे लपले. मी पण हुशार आहे. मी पहिले कॅमेरा लपवून ठेवला. आज मी किती वेळ चेहरा धुतला असेल त्याला काय तमाच नाही. भरपूरच गरमी आणि एक तर साफसफाई मोडाती घेतलेलं त्याच्यामुळे अजून आता कपडे पण चेंज करते. वुडन बोर्ड आणला मम्मीसाठी. घरी प्लॅस्टिकचा होता तो आता तिला बोलले टाकून देऊया कारण त्याची एकदम तऱ्हा झाली आहे. सुऱ्या राजभर आहेत एकाला पण धार नाही त्याच्यामुळे एक सुरी. आणि साहेब इकडे खेळत आहेत आजीबाईंबरोबर आमच्या. परीला पैंजण दिली. आता ही अंगठी देऊन येते. अशी डिझाईन आहे. उशांची कवर्स पण मी चेंज केले. उशांना पण जरा बरं वाटलं असेल नवीन कपडे घालून. धुवायला टाकले. उद्या पण लवकर सगळं आटपायला पाहिजे. साधारण 3 ते 4चा टाईम असेल बारशाचा. इस्त्री करायची आहे साडीला माझ्या. आज नाही जमलं तर उद्या सकाळी पण मोस्टली आज करूनच झोपेन. राहिलं का राहून जातं परत. माझ्या आईने परीला कानातली केली. ते ऑलरेडी देऊन टाकलेली आहेत. आता उद्या घालणार तर नाही. खूप छोटी आहे ती. दाखवायला जमलं तर मी दाखवते पण मम्मीने ऑलरेडी देऊन दिले कानातले घेतलेले. आमची आंघोळ झाली. आम्ही छान छान कपडे घातले मस्त मस्त. आता आम्ही उड्या मारतोय. आमरस आणि चपाती. कोण खाणार आमरस चपाती? आलू छोटी. आलू कुठे 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 कुठे? छोटी. कोण गप्पा मारते? कोण गप्पा मारते? परी गप्पा मारते. परी गप्पा मारते. बोला बोला बोला. कोण बोलते? सावकाश दे माऊला दे. मोठा दे माऊला. पेढा मला द्या जीजू. एक बॉक्स द्या. एक बॉक्स.